आपल्याला चालत जायचं आहे अजून. इथून आपल्याला पूर्ण स्टॅच्यूचा पूर्ण व्ह्यू दिसतो आपल्याला बघा. कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये पण मावत नाही आहे. युनिटी ग्लो गार्डन आतमध्ये जाऊया आपण आता. हे आहे आरोग्य वन. आता आम्ही आलो आहे मियावाकी फॉरेस्ट. आता आलो आहे आम्ही कॅक्टस गार्डनच्या इथे, बटरफ्लाय गार्डन. आम्ही आलो मेज गार्डनमध्ये आणि इथे सगळे पॉईंट कव्हर करायचे असतील तर टाईम फक्त लक्षात ठेवून जावं लागतं. हे आहे डिनो ट्रेल. इथे आमचा मॉर्निंग ब्रेकफास्ट आला आहे. बटाटा पोहा, चहा आणि आम्ही खायला सुरुवात केली. ॲक्च्युली आधीच सुरुवात केलेली, व्हिडिओ काढायचा राहिला होता तर थोडासा आता पुन्हा व्हिडिओ काढला आम्ही. आणि काल पण नाश्ता केला, पण कालचा व्हिडिओ बनवायला मिळाला नाही. काल थेपले आलेले आणि छान होते, थेपलेसुद्धा छान होते आणि पोहे पण मस्त आहे. बटाटा पोहा. आपण कांदा पोहा खावतो, इथे बटाटा पोहा खातो. हे लोक जेवणात कांदा वापरत नाहीत, पण टेस्ट मस्त लागते. छान आहे टेस्ट, एकदम घरच्यासारखी. आणि असं भरपूर क्वांटिटी वगैरे भरपूर आहे असं. आणि आज आमचा दुसरा दिवस आहे आणि आता हे नाश्ता केल्यावर आम्ही आता निघू. नमस्कार मंडळी, शुभ प्रभात. आज आमचा गुजरात एकता नगर मधला दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही आता कुठे कुठे फिरणार आहे ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये कळेल. आज आम्ही आरोग्य वन वगैरे फिरणार आहोत. कॅक्टस गार्डन, बटरफ्लाय गार्डन आणि ते बुलबुले वगैरे असे आहेत सगळे 2-4 ठिकाणं. ते आज आम्ही फिरणार आहोत. तुम्हाला ते ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर आता आमची जस्ट आता म्हणजे सगळं झालंय, कामावरून वगैरे नाश्ता वगैरे झालाय आणि आता आम्ही प्रवासासाठी निघतोय. आता आमची गाडी येईल तसं आम्ही निघणार. मग हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही कुठे कुठे फिरतोय. चला आता या एकता नगर स्टेशन आणि ही आपली बस आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी जायला. इथे बसेस लागलेले आहेत, फ्री ऑफ कॉस्ट बस आहे. चला आतमध्ये आपण बसमध्ये जाऊया. न्यूट्रिशनल पार्क. आम्ही आलो आहे आजचा दिवस दुसरा. पहिला आमचं ठिकाण आहे आरोग्य वन. तर चला बघूया आतमध्ये जाऊन. इथे आम्ही आता शेअर बसने आलो, त्यांची जी बस असते ती. हे आहे आरोग्य वन. तर बघूया एंट्री कुठून आहे याची. इथे पार्किंग आहे. या इथे वेगवेगळे योगा पोजेस दाखवलेले आहेत. आरोग्यवनचा मॅप आहे पूर्ण. आपल्याला इथे काय काय बघता येईल ते सगळं लिहिलेलं आहे. आपण आता इथे एंट्रन्सला आहे, तिथून मग असं गोल फिरून येऊया. चलो. ते लिहिलेलं आहे बघा, मस्त वेलकम लिहिलेलं आहे. इथे एक फोटो काढूया. इथे डिजिटल सेंटर आहे. इथे तुम्हाला पूर्ण ह्या आरोग्यवनचं तुम्हाला वरून ड्रोन शूट वगैरे मिळेल बघायला. हे वरून तुम्हाला असं दिसतं. जेव्हा आपण चालत जाऊ तेवढं आपल्याला कळणार नाही, पण वरून बघितल्यावर असं दिसेल.
दाखवलं ते हे कर. ते वेगवेगळे फुलं आहेत. अरोमा गार्डन म्हणून दिलंय. अजून तरी काय अरोमा आलाय नाही इथे. असं प्रयत्न करतोय पण नाकाच. इथे तुम्हाला अशी हे पण मिळते, गाडी पण मिळते, 100 रुपये पर पर्सन. इथे आमच्या मॅडम फोटोची पोज बनवत आहेत. चला फोटो काढूया. इथे लोटस पॉन्ड आहे. योगा गार्डन. इथे वेगवेगळ्या योगाचं पोझिशन आहे. स्टॅच्यू बनवलेले आहे तिथे. या आरोग्यवन मधला औषध मानव. इथे मानवाकृती असं हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे. तर आपण बघूया थोडं थोडं चालत जाऊन. आहेत मेहंदीची झाडं. इथे वेगवेगळे सगळे आहेत. आणि हा पुढे जी गाडी चालली ती सगळं गाईड सकट असतं. हे गार्लिक वाईन. जराला लसूण बेल वास घेतला तर लसूण सारखा येतो वास. औषधी वनस्पती सगळीकडे. ही अशी वेगवेगळी वनौषधी आहेत इथे. प्रत्येकाबद्दल माहिती लिहिलेली आहे. ते वेगवेगळ्या तुळशीचे प्रकार आहेत इथे. इथे आहे क्लो बेसिल. शतावरी वास येतो बघ कसा एकदम. शतावरी. अशोकाची झाडं. स्वीट फ्लॅग आहे. स्वीट फ्लॅग नाही वेगळे ते आपण चार करतो नाही माहिती आहे. किंवा पानफुटी. ऑर्गॅनो. ते असं बनवलंय वर जाऊन फोटोशूटसाठी वगैरे. आणि इकडे बघा. इथे बघा काय. इथे छोट्या छोट्या कुंड्या लावून असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे. आता आम्ही आरोग्यवनच्या एकदम टॉप पॉईंटवर आहे. आणि इथून आपल्याला पूर्ण आरोग्यवन दिसतं. हे इथे कारंजा वगैरे आहे. ते सर्कल आहे. इथे कॅफेटेरिया वगैरे दिसतं आहे. आणि हा पूर्ण असा फिरायचा रस्ता आहे. इथून हे बघा. इथून असं हे कुंड्यांचं मस्त हे बनवलेलं आहे. इथे झूम करून दाखवतो तुम्हाला. पूर्ण कुंड्यांची वॉल आहे. आणि ते मानवी चेहरा पूर्ण असं बनवला आहे. आकृती बनवली आहे तिथे. पूर्ण हे आहे. ते आरोग्यवनमध्ये थाळी घेतली आहे जेवणाची. जस्ट ट्राय करायला. पण चांगलं आहे जेवण. 200 रुपये थाळी आहे. 2 प्रकारच्या भाज्या आहेत. वरण आहे, पापड, स्वीट आहे, चपाती आहेत, भाजी आहे. ॲक्च्युली मस्त आहे. म्हणजे 200 रुपयांनी चांगलं आहे. ताक आहे. क्वांटिटी तशी आहे त्याला.
जसं कॅन्टीन परिसर आहे म्हणजे इकडे सगळं असं कॅन्टीन आहे. इथे जास्त करून लेडीजच सगळे सांभाळतात इकडचं कॅन्टीन. आणि व्यवस्था तर एकदम चांगली आहे म्हणजे क्लिनिंग वगैरे सगळं मस्त आहे. आता आम्ही आलो आहे मियावाकी फॉरेस्ट. मे बी हे जॅपनीज गार्डन आहे. इथे बाहेरूनच दिसतंय आम्हाला. चला ते डिजिटल एव्ही बघायला जायचं आतमध्ये. त्याच्यानंतर मग पुढे फिरायचं. इस जैसे हजारों पेड़ हर रोज कुल्हाड़ी की धार सहते हैं. पिछले 30 साल में 80 मिलियन हेक्टेयर जंगल काटे जा चुके हैं. एक अनुमान के अनुसार हमारे जंगल इस रफ्तार से इथे जी दाखवलेली आहे मियावाकी टेक्निक त्याच्याप्रमाणे इथे जंगल बनवलेलं आहे. हार्डली 2 ते 3 वर्षामध्ये पूर्ण जंगल उगवलेलं आहे. इथे एक वेगळी जापानीज टेक्निक आहे. त्याच्यामुळे हे जंगल पटकन रेडी होतं. इथे एक जॅपनीज सारखे हाऊस सारखं एक ते वेटिंग रूम बनवलेलं आहे. इथे कलरचे डिशेस ठेवलेले आहेत. आणि इथे एक पाऊंड आहे. ते एक लोखंडी ब्रिज आहे. आणि खाली असं तळ आहे. आर्टिफिशियल तळ बनवलं आहे. एकदम शांत वातावरण आहे. मधमाशीचं आर्टिफिशियल हे हनीकोम्ब बनवलेलं आहे. एकदम रिअल सारखं बनवलं पूर्ण. आता आम्ही कॅक्टस आणि बटरफ्लाय गार्डनसाठी जाण्यासाठी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे येऊन बस पकडत आहोत. तर बस पकडण्यासाठी आपल्याला इकडेच जावं लागतं. तर आम्ही आता बसमध्ये बसलो आहे आणि हा नर्मदा नदीवरचा ब्रिज क्रॉस करून पुतळ्याच्या अपोजिट साईडला हे कॅक्टस आणि बटरफ्लाय गार्डन आहे. तर आता आपण तिथे जात आहोत. आलो आम्ही कॅक्टस गार्डनच्या इथे. कॅक्टस गार्डन आणि बटरफ्लाय गार्डन नर्मदा नदीच्या त्या साईडला आहे आणि खूप लांब आहे. इथून बघा तुम्हाला स्टॅच्यू पण दिसतो. इथून तुम्ही झूम करून दाखवतो स्टॅच्यू पण दिसतो. ते वेगवेगळ्या प्रकारचे निवडुंगाची झाडं आहेत. कॅक्टस इथे बनवलेलं आहे बघा. कॅक्टस गार्डन म्हणून इथे नाव पण बनवलेलं आहे तिथे. हे सगळे प्लॅस्टिकचे आहेत. आणि तिथे वर टॉपला जायचं आपल्याला. चलो घुमो फटाफटा. हे नर्मदा नदीवर असलेला डॅम आहे जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला रात्रीचा व्ह्यू. तिथे लेझर लाईट शो वगैरे असतो आणि आम्ही तिथे बसलेलो. मला दाखवतो लाइटिंग शो बघायला लाईट शो. आणि हा आहे इथे स्टॅच्यू. स्टॅच्यूला झूम करून बघूया. ओरिजिनल कॅक्टस हे पण आहेत. हे बघ, हे बघ कशा वेगळ्या प्रकारचे. हे बघ डिफरंट काइंड्स ऑफ कॅक्टस. इथे बघ किती उंच वालेत. कुठून कुठून आणले असतील. इथे छोटे छोटे कॅक्टस आहेत बघा इथे.
आम्ही बटरफ्लाय गार्डन आणि कॅक्टस गार्डनसाठी आलो आहे आणि इथे चालायला भरपूर लागतं आणि एरिया तसा एवढा मोठा आहे. एक एक गार्डन वगैरे जर तुम्ही बघाल तर 1-2 किलोमीटर लांब एरियामध्ये पसरलेलं आहे. त्याच्यामुळे चालणं थोडं जास्त लागतं. तर असं मध्ये मध्ये बसण्यासाठी पण बनवलेलं आहे. आणि ह्या कॅक्टस गार्डनमध्ये जर बघाल तर कोणच नाही आहे, कारण खूप लांब आहे. स्टॅच्यूच्या अपोजिट आहे, त्याच्यामुळे पूर्ण खाली आहे. इथे हा नर्मदा डॅम, इथे स्टॅच्यू दिसतोय तुम्हाला लांब. आणि या साईडला, नदीच्या या साईडला हे कॅक्टस आणि बटरफ्लाय गार्डन आहे. बसची फ्रिक्वेन्सी पण कमी आहे यांची, दर 15 ते 20 मिनिटांनी एक एक बस आहे. जर प्लॅन करत असाल बघायचं तर ते त्याप्रमाणे तुम्हाला मॅनेज करावं लागेल. बघू शकता कॅक्टसला पण लाल कलरची फुलं आलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस आपल्याला इथे बघायला मिळतील. सूर्य मस्त ढगांच्या मागे लपलेला, आज जास्त ऊन नाही आहे. हा तुम्ही बघू शकता इथे काय सुंदर नजारा आहे. स्टॅच्यू दिसतो इथे, नर्मदा नदी आहे आणि या साईडला नर्मदा नदीचा डॅम. ते वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस एका हाऊसमध्ये दाखवलेत. कंटिन्यू शूटिंग दाखवतं तुम्हाला, दोन्ही साईडला आहेत ॲक्च्युली. एवढे उंच उंच आहेत बघा. बटरफ्लाय गार्डन. हे बघा बटरफ्लाय दिसलं इथे. आहेत बटरफ्लाय गार्डनमध्ये बटरफ्लाय दिसत आहेत. इथे तुम्हाला दिसत आहेत बटरफ्लाय सगळे एकत्र बसलेले आहेत.
फिरायचं म्हणजे आता आम्ही आलो मेज गार्डनमध्ये आणि इथे सगळे पॉईंट कवर करायचे असतील तर टाईम फक्त लक्षात ठेवून जावं लागतं. कारण एखाद्या पॉईंटवर जर तुम्ही जास्त टाईम घालवला तर पुढचे सगळे पॉईंटचं टायमिंग चुकतं. तर इथे आलो आम्ही मेज गार्डन. बघूया इथे किती वेळ लागते ते. आणि मेजमधून बाहेर पडायचं झालं तर जरा लवकरच यायला लागेल. चलो. इथून एंट्री आहे. तिथे लिहिलेलं आहे एंट्री. सगळीकडे लिहिलेलं आहे बघा. चला आतमध्ये जाऊया आणि बघूया बाहेर. पहाड खाली बघ पडशील. इथेच मेज गार्डन होऊन जाईल. साईडला जरा सांभाळ. आणि भरपूर अशी एकदम हायटेड आहे. दिसणार नाही. इथून तिथून फिरतो आम्ही. लेफ्ट राईट बघू. नाही तिथून काय नाही. इथून पण काय नाही. इथून इथे पण काही नाही. हाईट कशी आहे ना त्यामुळे तिकडचे पण दिसतच नाही. फॉलो श्रुतिका. श्रुतिकाला फॉलो करा. सॉरी भागो. दूसरी जगह पे भागो. ओ हंगरी. आम्ही पोचलेलो आहे सेंटरमध्ये. तिकडे गेली मम्मी. पोचलो शेवटी पोचलो. आपण आता बाहेर फिरत होतो. आणि इथे सूर्य पण बघा एकदम मस्त गोल्डन सूर्य दिसतोय आपल्याला. शेवटी आम्ही एवढं मेहनत करून आम्ही पोचलेलो आहे सेंटरला. आणि तिथे तुम्ही बघू शकता. तिथून गॅलरीवरून पण बघू शकतो आपण. आणि इथे स्टॅच्यू. इथे पण स्टॅच्यू सगळीकडून दिसतो. आपण कुठेही जा स्टॅच्यू काय आपली साथ सोडत नाही. आता बाहेर कसं जायचं. कसं आलोय तसंच जाऊया. नाही गोल गोल गोल. इथे या व्ह्यूइंग गॅलरीवरून आपल्याला बघायला मिळतं मेज गार्डन पूर्ण. बघा किती. आपण तिथे मगाशी आपण इथे सेंटरला होतो. तिथून आपल्याला आता बाहेर पडायचा रस्ता तिथून दिसतोय आपल्याला. सगळं तिकडे समोरच आहे. तिथूनच निघायचं. वर बघून ये डोकं. हो येस. आम्ही आलेलो आहेत बाहेर आता सक्सेसफुल. आणि इथून आपण एक्झिट होतो आता. एक अजून आमचं आजच्या दिवसाचं आमचं अजून एक बाकी डिनो ट्रेल. चलो भागे. आहे डिनो ट्रेल. हा बघा भला मोठा डायनासॉर. तोंड उभा आहे. ॲक्च्युली इकडची एंट्री आणि आपला लास्ट टाईम 5 वाजेपर्यंत होता. पण आम्ही ऑनलाईन बुकिंग केली त्याच्यामुळे आम्हाला सोडले त्यांनी 5:30 वाजता. पण त्याच्यामुळे एक बरं वाटलं. नाही तर पैसे फुकट जात नाही. म्हणजे आपण इथे बुकिंग केली असेल थोडा टाईम मागे पुढे ॲडजस्ट करून देतात. हां हे बघा शेपूट. अजून एक डायनासॉर दिसतोय आपल्याला इथे. फायबरच आहे सगळं ते. इथे पक्ष्यांचा किलबिलाट बघा.
चला आता आईस्क्रीमवर ताव मारूया. भरपूर फिरून आल्यानंतर जरा आता थकलोय सगळे. आम्ही ते रेस्ट करतो, रिलॅक्स होतो. आजचे सगळे पॉईंट कव्हर झाले. शेवटचे 2 पॉईंट जरा एकदम फटाफट धावत धावत केले पण झाले. तर आजचा दिवस ठीक आहे. आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये डे 3 मध्ये आपण बघू काय काय करतोय ते. जास्त पॉईंट आता राहिलेच नाही. बघूया पुढच्या दिवशी आपण काय करूया. दिवस झाला आता संपला तर बघू रात्री काहीतरी डिनर वगैरे करू आणि मग हॉटेलमध्ये जाऊन झोपू मस्तपैकी आराम करू. आमचा आजचा गुजरातचा दुसरा दिवस संपलाय. आज आम्ही बरेच गार्डन वगैरे फिरलो, म्हणजे इथे आरोग्य गार्डन वगैरे फिरलो, कॅक्टस गार्डन, बटरफ्लाय गार्डन, असे 2-4 प्रकारचे आज आम्ही सगळे सीन फिरून आलो. आणि आता रात्र झाले. मेज गार्डन पण केला, डिनो ट्रेल केला, असे 3-4 आरोग्यवन केला. 5 आज जवळपास 6 ठिकाणी 6 ठिकाणी आज आम्ही फिरलो. इथे बघा ग्लो गार्डन दिसतंय बाहेर बसमधून. ते आम्ही काल फिरून आलो. आम्ही काल केलेला, ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर आजचा आमचा दिवस आम्ही सगळं मस्त एन्जॉय केलं आणि आता आम्ही आमच्या हॉटेलवर चाललोय आणि मग आज झोपणार, आराम करणार. आणि नेक्स्ट डे उद्या तुम्हाला कळेल की उद्या कुठे जातोय ते. आमचा व्हिडिओ नक्की बघा.